नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चला आज आपण बनवूया मसाला भात. सगळी तयारी करून घेतली होती. मसाला भातासाठी जे जे काही साहित्य लागतं होतं ते सगळं चिरून घेतलं होतं. आणि मी सांगते काय काय लागतं ते सामान. कांदा फोडणीसाठी, टोमॅटो, मटार, गाजर, बीट आणि शिमला मिरची एवढं सगळं लागतं. आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर लागेल. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यात टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला की टाकायचा त्याच्यात कांदा थोडा फ्राय झाला की मग टाकायचा टोमॅटो फ्राय झाला की टाकायचा 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि मग टाकायचा 1 चमचा आपल्याला चिकन मसाला. आणि हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा टोमॅटोमध्ये. आणि मग वरून टाकायचं आपल्याला शेंगदाणे. आणि नंतर ज्या भाज्या होत्या गाजर, बीट, मटार, शिमला मिरची या सगळ्या टाकून घ्यायच्या, व्यवस्थित फ्राय करायच्या. आणि त्याच्यावरती झाकण ठेवून थोडेसे शिजवून घ्यायचे. जास्त वेळ नाही, 5 मिनटं शिजवून घ्यायच्या. आणि मग नंतर झाकण काढायचं आणि मग त्याच्यात टाकायचं आपण घेतलेले तांदूळ. आणि आपल्या तांदळाच्या अंदाजाने आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे, किती तांदूळ टाकले त्याप्रमाणे. आणि मग नंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि मग मस्त मिक्स करायचं. आणि मग 3 शिट्ट्या काढायच्या आणि रेडी आहे आपला इकडे मसाले भात. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि मग खायला घ्यायचा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.